नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. आवाज इंडियाच्या सर्व प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करत देशाला संबोधित केलं. लाल किल्ल्यावर पोहोचल्यानंतर पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी त्यांचं स्वागत केलं. मेरे प्यारे देशवासियो म्हणत पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. विकसित भारताच्या संकल्पनासोबतच आत्मनिर्भरता, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि जागतिक नेतृत्वावर त्यांनी भर दिलाय. भारताने इतर देशांवर अवलंबून राहू नये, तसेच भारताला ग्लोबल सप्लायर आणि जागतिक नेतृत्व करणारा देश बनण्याचा संकल्प यावेळी त्यांनी व्यक्त केला. फार्मा क्षेत्रात भारताच्या कंपन्यांना जागतिक स्तरावर आघाडीवर नेण्याचंही त्यांनी सांगितलं. याशिवाय तरुणांसाठी क्रीडा क्षेत्रातील संधी, टॅलेंट हंट, ऑनलाईन शिक्षण आणि महिलांच्या सक्षमीकरणाबाबतही पंतप्रधानांनी विविध मुद्दे मांडले. महिलांना 33% आरक्षण मिळावं असं आवाहनही त्यांनी केलं. आयुष्मान भारत आणि लखपती दीदी योजनेचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला.